स्टिकर घे ना तुला एकनाथ शिंदे एकदम मागे बघ. मी 7:30 वाजल्यापासून वाट बघतोय किरणदाराची, अजून ते आले नाही का. तुम्ही 20 मिनटं झाली, खालीच बसलोय मी. ब्रुनो नाटकी अजून ही गँग आले नाही. आणि तुम्हाला इंट्रो बघून कळलंच असेल आम्ही कुठं चाललो. 8 वाजले 8. आमचे तो कुत्रे लाकडं खायला लागले तरी अजून आले नाही दोघं. काच खाली गेला, काच खाली घे. हा फर्स्ट नाही आला ना, हा फर्स्ट नाही आला ना, हा फर्स्ट नाही आला, हा फर्स्ट नाही आला. शाळेत पहिला नंबर नाही आला याचा. नाही पण पहिला नंबर नाही आला याचा, सांग सगळ्यांना. ए तुला काय होतंय, काय होतंय. बाय कर दक्षू, बाय कर सगळ्यांना. बाय कर, बाय. हा बघा 8 वाजून 3-4 मिनिटं झाले आणि हे आत्ताशी आलेले आहेत. हा ही काय वेळ काय आहे का तुम्हाला यायला. अरे अर्धा तास थांबले, अर्धा तास. ए इकडे मला बाय कर, बाय कर घे. फोन कुठे घेतो माझा. तर चला मामा किती वाजले आता जरा सांगा, टायमिंग वेगळी सांगा. 8:15 झालं, 8:15. मी 7:30 वाजल्यापासून यांची वाट बघतोय आणि हे आता आले. भाऊ ते तुला काय सांगू आता, कशामुळे लेट झाले सांगू का लोकांना, सांगू का लोकांना सांग. 26 वाट्यामुळे मी लेट झालो. 26 वाट्या आमरस पिल्यामुळे जरा सगळे जाम झाले. आठवड्याने परिणाम झालाय. मला 4 दिवस आधी मी आजारी होतो, सौरवला नाही. सिरियसली लोकांना मी सांगतो, उन्हाळ्यामध्ये आमरस खाताना खरंच चेक करा. आम्हाला म्हणजे वाटे पहिल्यामुळे नाही त्रास झाला, आमरसात फॉल्ट असल्यामुळे त्रास. हा थोडं कणकणी वगैरे आली, असं जाम झालं आम्ही. बाई काय नाही, खोकला झालाय सगळ्यांना. आणि आता तुम्हाला मी गँग सांगतो कोण कोण आहे. मी, किरण दादा, सौरभ आणि मामा. मामा आमरसावर नव्हते. मामा तुमच्यामुळे आम्ही आजारी नाही पडलो, नेलं नाही म्हणून. बघितलं कारण काय मनात काय आणलं नव्हतं. तर चला आता आम्ही निघालोय कोल्हापूरला नेक्सॉन गाडी घेऊन, कारण आम्हाला नेक्सॉनची टेस्टिंग पण करायची होती. तर आजचा ब्लॉग खास कोल्हापूर ट्रिप असणार आणि कोल्हापूरची ट्रिप ही अचानक भयानक ठरली. 5 बाटल्या घेतल्यात. काय नाही घेतलं ना तू. हा ओके चॉकलेट, हा चॉकलेट घेतलं ना. ओके स्निकर घे ना तू आपलं, स्निकर घे ना तू आपलं स्निकर. मामा स्निकर खाणार तू. तू खातोय गोड, तू गोड खात नाही ना वाटतं. खाय नाही सगळं चालतं. मला ना, मला आत्ता कळलं मामा हे पिवळं काही आहे. मामाने पण पिवळं घातले. मॅचिंगच घ्यायचं नव्हतं मामा. चॉकलेटी माझ्याकडे बॉटल आहे बाबा. आपला रंग आहे ना स्वरूप चॉकलेटी. मॅचिंग बैल पळवायचा का कोल्हापूरला बैल पळवायचं नियोजन चाललंय मामाचं, मोठं नियोजन. आणि काही दिवसांनी डायरेक्ट म्हणतो US मध्ये बैलगाड्या शर्यत भरवायची. सौरभ घेणार का जबाबदारी. मी आहे मामा संघच आहे. काय मामा लगेच पासपोर्ट काढतो मी आता. मामाच्या पाठीची मी काय कोल्हापूरला चाललोय वरत काय पण लक्षात करा आता 2 वर्षाचं कोल्हापूर चाललेलो आहे. ते कोल्हापूरला गुळ घ्यायचा आहे आपल्याला. ते ओरिजिनल गुळ भेटतो तिथं. हा तो गुळ घ्यायचा. एक तुळस, कोल्हापूरची चप्पल नाही घ्यायची तुला. कोल्हापुरी चप्पल घेऊन आता एक लग्नात घालायला. ओके तुळस बघायची एक. तर कोल्हापूरला आम्ही चाललोय याच्यासाठी. आणि मला एक टी शर्ट पण ते कोल्हापूरवरून घ्यायचं पळण्यासाठी. मामा काय म्हणणं तुझं याच्यावरती. काय नाही, माझं म्हणणं काय नाही, हे विसरू नका फक्त एवढं. तुम्ही पण विसरू नका. आणि उद्यातला आम्ही काय घेतोय हे तुम्ही आठवण करून द्या आम्हाला. गुळ घ्यायची, चप्पल घ्यायची, अजून काय घ्यायचंय भाऊ. टी शर्ट घ्यायचंय आणि ते तुळशीचे वृंदावन बघायचं. असं 4 गोष्टींसाठी आम्ही कोल्हापूरला. ए बाबा ह्याच्यात आता
हा खूप पेलेला होता आज तो वाटतं मला असं वाटतं. फोन कट कर. ठीक आहे चला. तर आता आम्ही आलोय चांदणी चौकात. आत्ता वाजलेत बरोबर किती रे? राजी पडली. थांब जरा हो का राजा होता 9 वाजलेत 9 आणि 7:30ला निघायचं होतं. आत्ताशी आम्ही चांदणी चौकात आलोय. आता चला भेटू आपण कुठेतरी स्टॉपलाच डायरेक्ट. गेले 5 मिनिटं झाले. मामा फास्टॅग शोधतोय कोण ठेवले जाशील वाचून झालं माझं. चिट्टी हरकं वाचलं का तू? त्या मामाने आलं. मामा दुसरं पुस्तक दे. काय संबंध आहे? मी घेतलं कधी आला तेव्हा दुसरं पुस्तक कुठे? तुम्ही इकडे माग घेतलं होतं ते काय हे करायचं. आता आयला माग घरापाशी घेतलं तुम्ही दोघच पुढे होता आणि मी माग होतो वाचलं. नाही मी काय घेतले बाबा मला तर काय माहिती पण नाही. मला तुम्ही उशिरा घ्यायला आले. पाया बियात बघ पडलंय का मामा? नाही रे बाबा. फास्टॅग आता फास्टॅग इथे गेले का याचं टेस्टिंग चालू नाही जाणार. तिकडे जाणारच नाही. पुढे बघू बाबा. आपलं लक्ष होतं. ती कधी आले बाबा? इकडे वरची. एकनाथ शिंदे आणि इथं मागं बघ. 10:15 वाजलेत आणि गँग अजून फास्टॅगच शोधते. फास्टॅग कुठे ठेवले हेच माहित नाही कोणाला. का पडलंय कुठे हे पण माहित नाही. मामा तुम्हीच टाकलंय कुठेतरी. कंच डावाला आम्ही जेवलो आता आणि बरोबर 11:30 झाले आणि आता नॉनस्टॉप कोल्हापूर गाठायचे. गुड नाईट. आयो आता बरोबर बघा 1:45 वाजले. आणि उद्याचं नियोजन काहीच माहित नाही. आता झोपतो जरा. आपण डायरेक्ट आता उद्या भेटू. शुभरात्री. मामाबद्दल काय म्हणणे तुझं? अरे मामा घरी सुद्धा असंच काम करतो या मोठ्या आवाजाने. सगळ्यांना झोपा आल्यात. मामा तिकडे रील बघतोय रील. केवढ्या आवाजात बघतोय बघा की रात्री 2 वाजले. मामा झोपू नको आम्ही बिंदास. मध्ये रीलचा आवाज नाही तर थोडस काहीतरी जरा घ्या की मनावर. डायरेक्ट घोरले का? तर प्रत्येक ट्रिपच्या एका ग्रुपमध्ये एक जण असा असतो आहे का नाही रे? मामा असलाय तुम्हाला काय सांगतो. आवाज इतका मामाचा डेंजर आहे. रात्री 2 वाजता तर मी गले होतो ना ते मामा. प्रत्येक ग्रुपमध्ये एक असतो. मामा गेले किती पण लांब जाऊ दे काय जाऊ दे किती पण अंतर कापू दे काय होते रूम मध्ये गेल्यावर पहिलं रील बघत बसते. आत्ता बरोबर 10:30 वाजलेत आणि आत्ताशी आमचं आवरून झालंय. किरणदार अजून आंघोळीला गेलाय आणि सगळ्यांनी एक पेकावर ढोकून गंध कुणीच नाही आणला. मला वाटलं किरणदारला गंध आणल म्हणून मी गंध नाही आणला. यांना पण वाटलं किरणदारला गंध आणल त्यांनी पण गंध नाही आणला आणि किरणदारच्या बॅगेत गंध नाही. असं आमचं बिना गंधाचा दिवस सुरू झालाय. आमचं मुखदर्शन आता मस्तपैकी झाले आणि तुम्ही बघू शकता बघा मंदिराचं आहे ना काम चालू आहे. सगळीकडं काम चालूच आहे आणि आम्ही मुखदर्शन घेण्याचा निर्णय असा घेतला कारण आम्ही लेट उठलेलो. थोडी गर्दी होती तिकडे आणि मुखदर्शन पण असलं मस्त झालं. एकदम छानपैकी देवीचं दर्शन झालं आहे आम्हाला. आणि इथून पुढचं नियोजन काय आता ज्योतिबाला जाऊ घ्यायचं आहे. गुळ काल बोललो एक काम गुळ घ्यायचं आहे आणि ज्योतिबाला जाऊ आपण. अख्ख्या महाराष्ट्रातली फास्ट सर्व्हिस शासनाची. अरे हे तर नव्हताच. फास्टॅग आत्ता सापडलाय गाडीतला आणि वरच एकटा गाडी चालित होता आम्हाला काय माहिती. अरे माझ्या पैसे आले तेव्हा फास्टॅगचं नामोनिशन नव्हता. सौरभ गाडीत बसलो आपण.
गाडीत आम्ही बसतो ना, गाडीला आम्ही काय हात बी नाही लावला. देवाच्या दारात हे खरं खरं सांग. देवाच्या दारात घर बोला पटकन कोणी फास्टॅग ठेवलाय. नाही काय संबंध नाही. खरं खरं बोला. मामा असं नाही जे. मामा मला माहित नाही. मामा फास्टॅग तुम्ही ठेवलाय. नाही नाही तुमच्या आवाजात दिसतोय मामा. नाही नाही गाडी इथनं हलणारच नाही मामा, पटकन सांगा. चालून नाही आली तरी चालून मी फास्टॅग ठेवलाच कोणाच्या बॅगेत होता? मला तर मामा डाऊट होते. नाही. नाही माझ्याकडे नव्हतं. कसं काय बरं अशी कशी चटू वहिनी इथं? गुगल पेने टोल भरतात. गुगल पेने 25% जास्त दया नाही माणसाला. मामा माझ्याकडे नाहीच नव्हताच माझ्याकडे. मामा मला ते नाही नाही इकडं बघ, इकडं बघ किरण दादा. अरे मी तर गाडीत पण बसलो नाही राव आज. काय संबंध? गाडीत भाऊ बॅग ठेवली मागे, मी तर डायरेक्ट नाही गेलो. अरे हा मामा माझ्यासोबत तू होता. विचारायचं का? नाही माझ्यासोबत तू होता पण. गाडी त्यांनी काढली, त्याला विचारायचं का? फाटक. रंकाळ तुम्ही इथनच बघून घ्या, कारण आम्ही खाली उतरलो तर आमचाच रंकाळा होईल. एवढं ऊन आहे बाहेर बेकार. किती डिग्री? 32 डिग्री सध्याचं टेम्परेचर आहे सकाळचं. आणि आता आपण ज्योतिबाला आलोय. डोळे पण असं उघडतात. बेकार. आम्ही मंदिराचं दर्शन घ्यायला चाललोय. मामावर गेले का? स्कॅम झालाय. स्कॅम नाही, मामाने त्याच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. आम्ही तिघं पण डायरेक्ट एंट्रन्सला आलोय आणि मामा तिकडून रांगेत गेलाय. मुखदर्शनाची आणि अजून मेल नाही केला. मध्ये घुसला आपण. दर्शन करून आम्ही मंदिरातनं बाहेर येतोय आणि मामा तिकडे कुठे लाईन येते. दिसतो का रे? पुढे दिसला का मामा? आम्ही तिघं पण मुखदर्शन करून बाहेरच्या बाहेर चाललेलो, पण ज्योतिबा म्हणला डायरेक्ट आतमध्ये या. डायरेक्ट आम्ही आतमध्ये घुसलो आणि 5च मिनिटात म्हणजे गेलो. मामाला सोडून लगेच दर्शन करून आम्ही मंदिराच्या बाहेर उभं आहे आता. आणि मामाला दाखवतो. याचा अर्थ फास्टॅग मामानेच घेतलेला, मामाला शिक्षा भेटलेली. मामा लाईनी थांबलाय. खास तुम्हाला ज्योतिबा दर्शन मी मंदिरामध्ये बघा. मामा बघा, मामा अजून इथंच आहे. नाही, गरमेचा ताप एवढा आहे, पोरांनी ताक घेतलाय. हा मामाला सोडून ताक. मामाने आम्हाला सोडल्यामुळे मामाला झालाय ताप. मामाला आलाय ताप. बघा परत तिथं बघून घ्या. आणि आता कुठं जायचं रे? गाडी जाईल तिकडं. आता नियोजन माहित नाही कुठं जायचंय. जिकडे गाडी जाईल तिकडे जायचंय निवांत आहे. आता वाजलेत बरोबर किती? मला वाटतं 3 वाजले असते मामा. 2:45 झाले. चालून वैतागले. बाहेर एवढं खराब ऊन आहे. तुम्ही गंध बघू शकता. गंध पार तर घामाने विरघळून खाली आलाय सगळा. आणि इथं गँग गार पाणी इथं मिक्सिंग चालू आहे यांचं. लय खराब ऊन आहे. बाहेर टेम्परेचर तर 34 डिग्री झाले. आणि पुण्यामध्ये जाता बाई माणूस बाहेरच पडू शकत नाही एवढं. मला तर बोलता पण येणार नाही. आपल्या लोकांना गाड्या चालवायचं कळतं, पण तिथं नाही, पालनच नाही एवढं. हे काय आता गाड्या आता कसं जायचं पुढं माणसाने. चला आपले सगळे प्लॅन झालेत आणि आता कंटाळा आला आता झोपायला सगळ्यांना. त्यामुळे आम्ही निर्णय घेतलाय घरी निघायचा. आमची अचानक भयानक कोल्हापूरची ट्रिप मस्तपैकी झालेली आहे. ज्योतिबा झाला आणि अंबाबाईचं दर्शन पण झालंय. आणि आत्ता बरोबर 3 ट्रिप पण झालेत. मॅपवरती दाखवते 8:14 म्हणजे जवळजवळ आपल्याला 9 वाजता जायला. जेवण वगैरे करतोपर्यंत टाइमपास करूपर्यंत. तर चला आता परतीचा प्रवास करू. आजचा सूर्यास्त तुम्ही सांगलीमधून बघताय. आम्ही मागाशी घरी नाही गेलो. अचानक प्लॅन ठरला आमचा सांगलीला यायचा. तर आम्ही काही कारणास्तव सांगलीमध्ये आलो. आणि आता सांगलीमधलं आमचं हे काम उरकलंय. आता मामा घरी जायचं ना? हां घरी जायचं होतं. आता घरी जाऊ. थोडं काम पर्सनल होतं त्यामुळे आम्ही त्यासाठी आलतो. आता नेक्स्ट टाइम सांगा ना. नेक्स्ट टाइम आम्ही सांगाल काय काम होतं. तर आता घरी निघू. आणि सौरभची कढी पात्र झालेली आता. जाम आहेत सगळी आजारी. सगळ्यांचं काय ना काय दुखतंय अशी गाडीत बसली. अजून कळलं नाही.
काय संबंध आहे? अरे किरण भाऊचा मागाय संबंध आहे. माझं तरी काय नाहीये. माझं काय गाडी चालवतो म्हणजे गाडीत माझं काय होतं कोण? समज सकाळी होतं कोण गाडीत? अरे पण सकाळी मग मला दिसलं असतं ना फास्टॅग हा, मग मला दिसलं असतं ना एकटाच होता. आणि किरणदाला फास्टॅग दिसलं संगच बसलो डायरेक्ट आपण सगळे. आणि मामा तिथे फास्टॅग घेतला पण मी त्या गाडीत पाठीमागच होतो माहिती आता तर आलं. मला तर फास्टॅगचं काही माहित नाही मला तर मामा डाऊट मामा चाललाय जाऊ का खेळायला जोका देऊ का मामा? देखो जाऊ का मामा झाले आता भाऊ सांगली मधलं काम झालं आपलं झाले ओके आता कुठं फिरायचं नाही ना आता काय अजून सांगता येते आपण कराडवर न परत आलो आम्ही कराडला गेलतो कराडला म्हणजे जवळजवळ कराडवरनं परत 50 किलोमीटर मागे आलो आता मामीचा फोन आलता काय म्हणली मामी काय नाही कधी येणार आहे म्हणजे. आठवण नाही येत म्हणली काय दिवस सकाळपासून मी म्हणलो तिला आठवण नाही आली का तुला? घरचा रस्ता दिसतोय का नाही म्हणली केला होता तुम्ही व्यस्त होते हं? व्यस्त होते म्हणले. मग तिला टाकली थोडी मी डाब म्हणलं आलाच नाही मला तू आपण आलता ना फोन तुला आला होता मी खोटं बोलला तू फास्टॅग वाणी फास्टॅगचा विषय भाऊ जास्त पर्यंत फास्टॅग दोघांमध्येच आहे तुमच्या पुढे. फास्टॅगचा विषय मामा आणि किरण दादा मध्ये आहे, मला तर वाटतं माझा काही संबंध नाही सौरभ तुला वाटतं का माझ्याकडे आहे आपण रूम मधनं उतरलो तसं कुठं आलो गाडीत बसलोच नाही सापडलं तर. माझा तर काही संबंधच नाही भाऊ, मला माहितीच नाही मी तर निम्मार झोपेतच आहे गाडीतच कोणतरी चोर सांगत नाहीये आणि उलट तो मला भेटला म्हणून एखाद्याने आपुलकीने सांगाय पाहिजे होतं तो आणून ठेवलाय तिथं हा ते बेकार शॉट झालेला आहे सांगितलेलं आहे ते आता कोण काय. आहे? टेन्शन आलंय आम्हाला. हा ना. मी भेटला नसताना तो आम्हाला चालला टेन्शन नव्हतं असतं. आम्ही 25% काल रात्री भरले आम्हाला त्याचं दुःख नाहीये पण आता दुःख आहे भेटलेल्याचं दुःख आहे भेटलंय त्याला सापड सांगितलं नाही कुणी. सांगितलं नाही कोणी सापड कोणी आणलं ठेवलाय आणि त्याच्यासाठी मी पार्किंग मध्ये पण विचारायला गेलतो तुम्हाला आता मला मी ठेवलेला असता मी पार्किंग मध्ये जायचा कटाळा केला असता का नसता मला काय माहित नाही बाबा करू शकता आता आम्ही शिवराज ढाब्याला जेवायला आलोय बरोबर 8:15 झाले हा पण आजारी आहे मी पण आजारी असलं जम आहे हा पण आजारी याला तर खोकला झालाय आणि हा दही खातोय मामा ओके अजून मामाचं काय नाही मामा हसतोय आमच्यावरती आणि आम्ही पण दही सांगितलंय फक्त उलट पलट चाललंय आणि आता विषय असा आहे की जेवायचं आणि मग घरी जायचं मेनू तुम्हाला आल्यावर दाखवतो शिवराज प्रसिद्ध आहे शिवराय प्रसिद्ध आहे. ढाब्याचा आणि कराडचं सुप्रसिद्ध शिवराय ढाबा मी लय वर्ष झाले इथे अख्खा मसूर पनीर आणि रोटी बघा केवढी क्वालिटीमध्ये हा हा बरोबर 9:05 झाले किती वेळा आपण पुण्याला पोचतोय हे बघू गोळा खाऊ ट्रिप चालू आहे मसाले पण काढले मी आता बरोबर 10:05 झाले 1 तासाने आमचा पेट्रोलचा ब्रेक झालाय किरण दादा गाडीत झोपलाय आणि हा मामा आहे ना मामा मोठ्या आवाजात पिक्चर बघतोय मामा अरे झोपू दे की त्याला कानापासून मोबाईल लावलाय झोपत मुद्दाम करतोय ऐकलं का काय काय डावर दिल किंवा थोडा नुसता त्रास होतोय मामा 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 बास्की डार्लिंग वैताग आला त्याचा 108 किलोमीटर राहिले 2 तास फक्त परत आपण घोड्यावरती बसलोय आणि घोडा निघाला नाही तर तू दिसावं घालता. खेड शिवपूरचं टोलला आलो आम्ही आता तुम्ही बघू शकता बघा खेड शिवपूरचं टोल आहे गाडी बरोबर. आणि आता मामा काय म्हणतोय जाऊ थांबा तुम्ही मामा म्हणतोय आपण तिकडे राहिलो असतो तरी चाललं असतं किरण काय म्हणणं आहे तुझं याच्यावरती काय
आता बोलायचं त्याला. त्याला फास्टॅग नाही तिथं चहावर घे. नाही चहावर नाही मामा, याचं विल्हेवाट लाव किरण दादा. काय याचं काय म्हणणं आहे? काय सांगलीत वळू राहिलो गाडी. असतो, नरसोबाची वाडी बिडी झाला असतं आपलं. घे नरसोबाची वाडी बिडी झाला असतं आणि सगळं हे होऊन मी त्याला विचारलं सांगलीच्या इथं आपलं काम झालं की मामा हे करायचं. मामा म्हणलं मला सकाळी ट्रिप आहे. आणि आता काय म्हणतोय माझं काय नाही. आणि ते पण कुठं? सकाळ झोपणार. खेडशिवापूरची खेड शिवपूरला आरोग्य म्हणतो हा. मग आपलं काय काय नरसोबाची वाडी राहिली, अजून काय काय एक मंदिर राहिलं, सगळं झालं असतं. मामासाठी इथं आलो आणि मामा म्हणतोय मला निवांत होतो मी. आणि एवढा त्रास झाला पोरांना. सांगायचं मला थांबाना आगेच घ्यायची येणार. अरे चहाला घे. घ्या चहा मागे. अच्छा, मामा आता चहा नाही, वहिनीला सांग तू करायचं. फसवलंय आम्हाला. त्या ब्लॉक मध्ये असं पण घ्या, मामाला घरचा चहा अजिबात आवडत नाही. मामी म्हणली ना चहा प्यायचा तर मामा म्हणतो मला चहा आवडत नाही. आणि बाहेर गेलं ना कुठं तरी चहा आवडतो. मग का आवडतो आता ते मी नाही सांगू शकत कुठं आवडतो तो, ते मामीला कळेन बरोबर. आणि हा ब्लॉग मी मामीला पाठवतो तेवढंच. 35 किलोमीटर आणि आयुष्यपत नुसतंच गाड्या ओट्या करतात. तर चला, अशा प्रकारे आम्ही आता वारजेमध्ये आलोय आणि आता वाजले बरोबर 11:30. घरी जास्तपर्यंत एक अर्धा रस्ता तरी होईल अजून. आणि बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आता थोडीशी झोप आली त्यामुळे जरा बोबडी वळती आहे. आणि मामामुळं आमचा जरा प्लॅन फसला आजचा, नाहीतर अजून आहे का नाही एक उद्याचा दिवस पण झाला असता, उद्या घरी आलो असतो आम्ही. पण मामा खेडशिवपूरला आला म्हणतोय मला काय काम नव्हतं. सगळे आजारी पडलेले आहेत. बस चला, भेटू आपण नवीन कोरा ब्लॉग मध्ये. आणि त्यामुळे त्यांना घरी आणलंय मामाने. वा, मामा एकटाच बरा आहे अख्ख्या गाडीमध्ये. घरी आले. चला भेटू आपण नवीन कोरा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत शुभरात्री.